नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ यापासून खूप मस्त वेगळी अशी रेसिपी बनवतो आहे. सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आता 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे इथे मी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचे. दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला. यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आधी हे मिक्स करून घेऊया. इथे आता मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे आणि आपल्याला हे घट्टसर असंच पीठ हवं आहे. थोडं थोडं घालत हे आपण मिक्स करत जाऊया. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. पाणी घालून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. घरच्या पिठांमध्ये तयार होणारी खूप मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे पहा, हे असं घट्टसर पीठ आपल्याला हवं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे आता असं मी 2 ते 3 मिनटं छान फेटून घेतलं. हे इतपत घट्ट आपल्याला हवं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं मला पाऊण कप पाणी लागलं आहे. पहा, साधारण पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे. तर तुम्हाला इथे अर्धा ते पाऊण कप पाणी लागू शकतं. आता हे आपल्याला झाकून असंच 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल. तर इथे पहा 15 मिनटं झालेत. यातला रवा फुलला आहे. हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि असंच आपल्याला हवं आहे. पहा, आता हे आपण बाजूला ठेवूया आणि रेसिपीबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया. चटणीसाठी इथे मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, 2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि चटणी जेवढी तिखट हवी त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची त्यामध्ये आणि यानंतर 1 लाल मिरची तुकडे करून घातली. तर ही मस्त खमंग अशी फोडणी चटणीवरती घालूया. यामुळे आपली चटणी दिसायला तर छान दिसेलच, त्याबरोबर चटणीची चवसुद्धा वाढेल. फोडणी मिक्स करून घेऊया चटणीमध्ये. तर ही खूप मस्त अशी आपली चटणी तयार आहे. आता पुढची कृती करूया. तर हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला, यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, किसून घेतलेलं आलं घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्धा चमचा जिरं घातलं आणि यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया हे सगळं. संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खायचं असेल तर घरच्या पिठांपासून अगदी मस्त अशी रेसिपी तुम्ही तयार करू शकता. हे पीठ असं तयार आहे. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. इथे आपण इन्स्टंट रेसिपी बनवतो आहे, त्यामुळे इथे आपण बेकिंग सोडा वापरला. पण जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर जेव्हा आपण हे 15 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं पीठ, ते तुम्ही 1 ते 2 तासासाठी झाकून ठेवा, म्हणजे पीठ फर्मेंट होईल आणि तुम्हाला बेकिंग सोडा घालायची गरज पडणार नाही. बेकिंग सोड्यामुळे आपली रेसिपी छान अशी हलकी फुलकी होईल, जाळीदार होईल. आज आपण बोंडं बनवतो, ती हलकी व्हायला मदत होईल बेकिंग सोड्यामुळे.
तर इथे आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल मीडियम असं गरम करून घ्यायचं आणि नंतर अशी गोल आकाराची बोंडं यामध्ये सोडायची आहेत. साऊथची एक फेमस अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे. चवीला ही बोंडं खूपच मस्त लागतात. तर ही पहा हलकी झाल्यानंतर वर आल्यानंतर आपल्याला ही अशी हलवून घ्यायची आहेत आणि आता मीडियम फ्लेमवरती छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे खूप क्रिस्पी होतात ही बोंडं. गव्हाच्या पिठामुळे थोडासा सॉफ्टनेससुद्धा येतो आणि दह्यामुळे चवसुद्धा खूप छान येते. तर इथे पहा बोंडं मी फ्राय करून घेतलेत. अशी सगळी बोंडं आपण इथे फ्राय करून घेऊया. इथे आपण जी चटणी बनवली त्या चटणीबरोबर त्याबरोबरच मी इथे टोमॅटोची चटणीसुद्धा सर्व केली. तर ही मस्त अशी आपली बोंडं तयार आहेत. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी तुम्हाला एक बोंडं तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी जाळीदार आणि हलकी फुलकी अशी बोंडं तयार झालेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.